सर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या प्रभागामधून आहात आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कर जी आकारणी आहे त्या संदर्भामध्ये चंद्रपूरकर प्रचंड नाराज आहेत. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? मी मोहम्मद सोहेल एकोरी प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेस पक्षाकडून उभा आहे. महानगरपालिका जेव्हापासून झालेली आहे त्यानुसार टॅक्सेस फार वाढलेले आहे. गरीब लोकांचा त्रास होऊनच राहिलेला आहे. टॅक्स असो का लाईट बिल असो प्रॉपर येत नाही. गरिबांना खूप त्रास होतो. मीटर बंद असतानाही त्यांना बिल येतो. नळ बंद असताना नळाचा टॅक्स येतो. घराचं कच्च्या कामाचं त्याचा पक्का टॅक्स येतो. फार घोळ झालेला आहे. आमची जर सरकार येईल, काँग्रेस पक्षाची सरकार येईल, हे अन्याय जो होऊन राहिलेला आहे गरिबांवर, ते आम्ही अन्यायापासून त्यांना मुक्त करू. केंद्राची योजना आहे हर घर नल योजना. त्या अंतर्गत प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं अशी एक ही योजना आहे. परंतु कुठेच आरो वॉटर जे आहे चंद्रपूरमध्ये दिसत नाही. महानगरपालिकेच्या अंतर्गत ते बसवायला पाहिजे, ते कुठेच दिसत नाही. हा प्रश्न तुम्ही सभागृहात कसा मांडणार आहात? सध्या तर काही वर्षापासून तर प्रशासन बसून आहे. प्रशासन मनमानी कारभार करतं. याच्या आधी जे कमिशनर होते त्यांनी तर शहरच विकून खाल्लं संपूर्ण. अजून ते पडून चालले गेले. हे तर काय ते पेवर्स चोरी घेतले, त्या चोरीमध्ये त्यांचं नाव येऊन राहिलं. नुसतं गोंधळ कारभार करून ठेवला आहे. आमची सत्ता आल्याबरोबर ते योजनेचं जे आहे सरकारच्या योजनेचा पाण्याचा आरो वॉटरचा सगळे ते लावून आम्ही ते गरिबांना सगळ्यांना ते सुविधा उपलब्ध करून देणार. सर आपला काही दिवसापूर्वीच नगर परिषदेच्या इलेक्शन झाले होते. पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसने चांगला परफॉर्मन्स केला होता आणि एक BJPला सोडून सगळ्या शहरामध्ये काँग्रेसने विजय खेचून आणला होता. तुम्ही किती आश्वस्त आहात महानगरपालिका निवडणुकीत? 100% संपूर्ण. सर्वप्रथम तर मी संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेचा अगदी हृदयातून अंतकरणातून आभार मानतो की हा जिल्हा संपूर्ण काँग्रेसमय झालेला आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ही चंद्रपूर शहर महानगरपालिका जी आहे ही सुद्धा काँग्रेसमयच होणार आहे. या महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रत्येक वार्डातून जास्तीत जास्त संख्येने संपूर्ण जनता ही काँग्रेसच्याच उमेदवारांना निवडून देणार आहे. जी अँटी इन्कम्बन्सी इतर पक्षांप्रती BJPच्या प्रती झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो की यावेळेस संपूर्ण जनतेचा कौल हा फक्त आणि फक्त काँग्रेसकडून आहे. आणि यावेळेस महापौर, उपमहापौर, सभापती संपूर्ण बॉडी ही काँग्रेसचीच बसणार आहे, याच्याबद्दल आम्हाला संपूर्ण खात्री आहे. बऱ्याच काळ जी होती भाजपाची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, असं म्हटलं जातं की 200 ते 250 कोटी जे आहे ते अमृत योजनेअंतर्गत आले होते मागील काही वर्षामध्ये. परंतु अमृत योजनेअंतर्गत जी स्वच्छता आहे, पाणी पुरवठा आहे, ड्रेनेजचं काम आहे ते व्हायला पाहिजे, ते झाले नाहीत. पण बिलं निघाले आहेत. कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी गिळंकृत केला असं म्हटलं जातं. तुम्ही याच्याकडे कसं बघता? तुम्ही कसा मांडणार हा मुद्दा? खऱ्या अर्थामध्ये अमृत योजना ही साधारणतः 4 ते 5 वर्ष आधीच पूर्ण झाली पाहिजे होती. पण आता तुम्ही समजू शकता की ज्या पद्धतीचा घोळ कारभार या महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून 2014 पासून सुरू आहे, मला काही हरकत नाही. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की अमृत योजनेमुळे खूप मोठे मोठे घोटाळे झाले आहे. लवकरच यावेळेस जशी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता बसेल, तुम्हाला लवकरात लवकर आम्ही उघडकीस आणून देणार आहे. राहिली गोष्ट तुम्ही निधीचं आणि कंत्राटदाराने केलेला उलाढालाचा जो विषय बोलून राहिला आहे, मीच तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अमृत योजनेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहेच. आणि त्याच्यामुळेच बरीचशी कामं रखडलेली आहेत. आणि काँग्रेसची सरकार बसल्यानंतर सर्वप्रथम ही जीवनावश्यक वस्तू जी पाणी आहे त्या पाण्याकडे संपूर्णरित्या आम्ही लक्ष देणार आहे. आणि पाण्याची जी समस्या आहे, पाण्याचे जाळे पसरवणे, प्रत्येक घरी मीटर लावणे आणि मीटरच्या माध्यमातून, नळांच्या माध्यमातून सर्वांना पिण्याचं शुद्ध पाणी देण्याची जिम्मेदारी ही काँग्रेस पक्ष नक्कीच घेणार आहे. आमच्या अजेंड्यामध्ये सुद्धा स्वच्छता असेल, आरोग्य असेल, पाणी असेल आणि इतर सर्व सुखसुविधांचं नोंद केलेली आहे. आम्ही इतर झोपडपट्टीतला एरिया आहे, त्यांना घरकुलचे जे प्रश्न आहेत, रमाई आवास योजना आहे, त्याच्यानंतर शबरी आवास योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, या योजनेपासून ते वंचित आहेत. या लाभार्थ्यांकडे तुम्ही कसं बघता आणि या लाभार्थ्यांना रिलीफ मिळण्यासाठी तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार? नमस्कार, माझं नाव संजीवनी राजू वासेकर आहे. मला एकोरी प्रभाग 10मधनं उमेदवारी मिळालेली आहे. तर मी त्याच्या घरकुल योजनेबद्दल तुम्ही बोलून राहिले आहे, त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि जे काही शासनाची मदत होईल ती सगळ्यांना मी करीन. धन्यवाद. तुमच्या प्रभागातला जो प्रश्न आहे, असं म्हटलं जातं की चंद्रपूर महानगरपालिकेचं जो बजेट आहे ते 900 ते 1100 कोटीच्या आसपास बजेट आहे. परंतु त्या पद्धतीचे जे कामं व्हायला पाहिजे तर प्रत्येक प्रभागामध्ये CCTV इन्स्टॉलेशन आहे, महिला सुरक्षा आहे, हे सगळं दिसत नाही. या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता?
नक्की बघते मी. जेवढी निधी म्हणजे मिळेल ना त्यानुसार मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि सगळ्यांपर्यंत सगळ्या योजना पोहोचेल ही माझी खात्री आहे. या निमित्ताने तुम्ही प्रभागातल्या मतदारांना काय विनंती करता? प्रभागातील मतदारांना मी अशीच विनंती करते की आमचं जे पॅनल आहे ते खूप स्ट्रॉंग पॅनल आहे, तर आमच्या चारही उमेदवाराला निवडून द्या आणि भरघोस मतांनी उमेदवारी द्या. धन्यवाद. एकोरी प्रभाग 10 से मैं उम्मीदवार हूँ और मैं उम्मीदवार हूँ एकोरी प्रभाग 10 से। आपको क्या लगता है कि जिस तरह से पिछले कुछ सालों से सरकार नहीं थी और लोगों के काम जो है वो ऐसे ही पेंडिंग होते जा रहे हैं, आपको क्या लगता है कितनी उम्मीद रखते हैं आप कांग्रेस के कांग्रेस का उम्मीदवार होने के नाते? मैं 100% उम्मीद रखती हूँ। जो पिछले नगर सेवकों ने काम छोड़े, जो किए नहीं, नालियों की सफाई, नल की परेशानी, लाइट पोल स्ट्रीट लाइट नहीं है, तो उन सब समस्याओं का समाधान हम करने की कोशिश करेंगे, चारों भी उम्मीद। अच्छा, पिछले दिनों में ही नगर पालिका के चुनाव हुए थे। विजय भाऊ वडेट्टीवार है का नाना पटोले, उन्होंने कहा था कि पूरा कांग्रेस जो है उनको अच्छा परफॉर्मेंस किया था और कांग्रेस को अच्छा सत्ता, काफ़ी जगह एक छोड़ के घुघुस का एरिया छोड़ के काफ़ी जगह सत्ता भी थी। महानगर पालिका को आप कैसे देखते हैं? महानगर पालिका इस बार भी कांग्रेस ही चुनाव जीतेंगे और जिस तरह सब तरफ कांग्रेस की जो भी कांग्रेस की सीटें जितनी भी कांग्रेस की सीटें जीती है उससे भी ज़्यादा हम चंद्रपुर में सीटें जीत कर दिखाएंगे।